फ्लो. आज आपण 42 मापाचं पेपर कटिंग, ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हा फुल व्हिडिओ पाहणार आहे. तर ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये आज आपलं 42 मापाचं जे पेपर कटिंग आहे, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ड्राफ्टिंग शिकलो होतो, ते आज आपण कटिंग करणार आहे. तर चला तर आता कटिंग करूया. ऑलरेडी आपला टाइम वेस्ट झालेला आहे खूप. आज आपण मोठ्या मापामध्ये काय काय चेंजेस करायला पाहिजे, टक्स पॉईंट कसे घ्यायला पाहिजे किंवा काय प्रॉब्लेम्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणार आहे. बऱ्याच जण ओव्हर चेस्ट असल्यानंतर काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता आपण पुढचा गळा कटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर ना दोन्ही पार्टचा मध्य सेंटर करून घेणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की लाईव्ह क्लास घ्या मॅम. आज 2 फोनचा यूज करून आपण एक व्हिडिओ बनवतोय आणि एक लाईव्ह क्लास घेतोय, त्याच्यामुळे थोडंसं हँडलिंग चुकतंय. आज फर्स्ट डे असल्यामुळे दोन्ही फोन पकडायला आणि होतंय का नाही जॉईंट हे चेक करण्यासाठी वेळ गेला पहिला आपला 2 मिनिटं. हा आपला फ्रंट भाग झालेला आहे. हा फ्रंट पार्ट आहे, ही क्रॉस पट्टी आहे आपली. हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्ट मधून आपण गळा कटिंग करून घेणार आहे. मला माहिती होतं म्हणून मी 10चा गळा डायरेक्ट कटिंग केलेला आहे. तुम्ही तुमचं मेजरमेंट टाकून पण कट करू शकता. आता आपण स्लीव्ज कटिंग करूया. स्लीव्ज ओपन करूनच हा एक्स्ट्रा जो पार्ट असतो मागचा पुढचा शेपचा, तो कटिंग करायचा आपल्याला नेहमी. हे झाले आपले स्लीव्ज. अशा पद्धतीने आता आपलं पेपर कटिंग जे आहे ते झालेलं आहे. हा जो आहे बॅक पार्ट आहे आपला, हा फ्रंट पार्ट आहे, स्लीव्ज आहे आणि क्रॉस पट्टी. आता आपण ब्लाऊज वरती मार्किंग कसं करायचं ते पाहूया. हा आपला ब्लाऊज पीस आहे. पहिल्यांदा आपण बॅक पार्ट ठेवून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे तो ठेवून झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट जो आहे पूर्ण उलटा ठेवतोय तो बरोबर लास्ट ह्याच्यावरती ठेवून घेणार आहे. आपला फ्रंट पार्ट झालेला आहे, बॅक पार्ट पण झालेला आहे. आता आपण स्लीव्ज ठेवणार. स्लीव्ज जे आहे ते आपण हाईट आपली वाढीव असल्यामुळं आपण वाढीव घेतोय. ब्लाऊज आहे त्याला स्लीव्ज 9 इंचाचे असल्यामुळे आपण काय केले, स्लीव्ज वाढवून घेतलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्याकडं कापड जे आहे तो खूप मिनिमम राहिलेला आहे. तर आपण क्रॉसपट्टी जे आहे ती सिंगल काढणार आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला काय सांगते की डबल फोल्डिंग वाले आपण काय करतो, कॉटनची क्रॉसपट्टी काढतो. तर यावेळेस काय होणार आहे, सिंगल क्रॉसपट्टी निघणार, त्याला आपण अस्तर जॉईंट करून ती क्रॉसपट्टी रेडी करणार आहे. तर हे झालं आपलं. तुम्ही पाहू शकता हा बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट, हे स्लीव्ज. आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जे आहे जेव्हा कमी कापड पडतं त्यावेळेस कसं ऍडजस्ट करायचं ते आपण पाहूया. आता आपण हे 3 पार्ट अगोदर कटिंग करून घेणार आहे. तर चला तर कटिंग करूया. परफेक्ट फिनिशिंग. तुम्हाला कधी कधी कन्फ्युजिंग होत असेल मॅडम कशा कटिंग करतात नाही का. तर फक्त आपण इथं काय केले, 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. 9 इंचाची स्लीव्ज येतात, आपण 7 इंचाची स्लीव्ज येतात, आपण 9 इंचाला वाढवून घेतलं. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जसा आहे तसा मार्किंग करून ज्या फिनिशिंगने आपण ब्लाऊज कटिंग करतो त्याच फिनिशिंगने परफेक्ट ड्राफ्टिंग करतो किंवा फिनिशिंगने कटिंग. त्याचबरोबर स्टिचिंग पण तितकंच महत्त्वाचं. बऱ्याच जणांना वाटतं की कटिंग परफेक्ट आले तर स्टिचिंग पण बरोबर येतं. असं नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये फिनिशिंग हे शेवटपर्यंत दाखवायचंच आहे.
प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ब्लाऊज शिवला परफेक्ट तर फिटिंग पण परफेक्टच महत्वाचे आहे. हा झाला आपला फ्रंट पार्ट. त्याच्यातून आपण गळा कटिंग करतोय. त्याला गळा पुढचा बॅकचा पण गळा आपण कटिंग करून घेणार आहे. हा आपला बॅक पार्ट झालेला आहे. हा फ्रंट पार्ट पण झालेला आहे. आता आपण स्लीव्स कटिंग करणार आहे. कधी कधी हा ब्लाउज पीसचा जो पार्ट असतो तो थोडासा कमी जास्त असतो. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, त्याला आता थोडंसं जुळवून घेणार आहे आणि आता स्लीव्हला कटिंग करणार आहे. आपण स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता ते स्लीव्ह झाले आपले. आता आपण आपली क्रॉस पट्टी, गळ्याच्या पट्ट्या आणि हुकलूक पट्ट्या काढणार आहे. तर पहिल्यांदा तर आपण काय करणार आहे, आपली क्रॉस पट्टी काढून घेणार आहे. तर क्रॉस पट्टी जी आहे डबल फोल्डेड 3 आणि 3.5 काढायची आपल्याला. तर जी आपली क्रॉस पट्टी पेपर कटिंग निघाली आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून आपण काय करणार 3 आणि 3.5 कटिंग करणार आहे. तर अशा पद्धतीने बरोबर आपण काय करणार आहे, आता क्रॉस पट्टी कटिंग करून घेणार आहे. त्याला असं ड्रॉ करून घेऊ शकतो आपण. अशा पद्धतीने ड्रॉ करून झाल्यानंतर तिला काय करायचं, आपल्याला कटिंग करून घ्यायचंय. या क्रॉस पट्टी आपण डबल फोल्ड केल्यानंतर इथे मध्य सेंटरला आपण बरोबर लावून काय करणार आहे, तयार करणार आहे. तर आपलं जे आता हे कापड उरलेलं आहे ह्याच्यातून आपण गळ्याच्या पट्ट्या आणि हुकलूक पट्ट्या काढणार आहे. कधी कधी खूप ऍडजस्ट करायला लागतं आपल्याला. कापड जर कमी असेल किंवा मोठं मेजरमेंट असेल, इथं तुम्ही पाहू शकता आपण क्रॉस मध्ये बरोबर काय करणार आहे, क्रॉस पट्टी गळ्याच्या पट्ट्या काढून घेणार आहे. अशा पद्धतीने 4 निघालेले आहे. तरी आणखी आपल्याला थोडेसे लागतील तर आपण 2 छोट्या तुकड्यांमधून अशा पद्धतीने परत काय करणार आहे, तुम्हाला जर सरळ रेषेमध्ये कटिंग जमत नसेल तर तुम्ही पट्टीच्या स्केलच्या सहाय्याने रेषा मारून कटिंग करू शकता. अशा पद्धतीने आपल्या गळ्याच्या सगळ्या पट्ट्या झालेल्या आहेत. आता आपल्याला हुकलूक पट्टी जी आहे, हा बॅक गळ्याची जी पट्टी असते ती लूकला आपल्याला नेहमी यूज करायला येते आणि फ्रंट गळ्याची जी आहे ती हुकसाठी. अशा पद्धतीने हुकलूक पण आपलं रेडी आहे. आता फक्त आपल्याला काय लागणार आहे, कंबरपट्टी. तर कंबरपट्टी जी आहे ते बरोबर ह्याच्यामध्ये आपली निघते. त्या 2.5 इंचाच्या आपण 2 पट्ट्या काढलेल्या आहेत, पण 2 आपल्याला पुरणार नाही म्हणून आपण ह्याच्यातून एक परत तिसऱ्या ह्याच्यातून काढतोय. अशा पद्धतीने कंबरपट्टी, हुकलूक पट्टी, गळ्याच्या पट्ट्या आणि हा आपला ब्लाउज. बॅक, फ्रंट, स्लीव्ज, क्रॉस पट्टी आणि हुकलूक आणि कंबरपट्टी आणि गळ्याची पट्टी. अशा पद्धतीने आपलं ब्लाउज पूर्ण कटिंग करून झालेले आहे. तर आपली जी क्रॉस पट्टी आहे ज्याला अस्तर पाहिजे आपल्याला ते आपली ह्याच्यातूनच निघते. तर आपण काय करणार, ह्याच्यामधूनच काढून घेणार आहे. थोडंसं कमी पडते, आपण ते ऍडजस्ट करून घेणार आहे जॉईंट करून. तर अशा पद्धतीने चला तर आता आपण काय करूया, स्टिचिंगचा व्हिडिओ फुल पाहूया. लाईव्ह बरोबर दिसतो हो.
सविस्तर पद्धतीने एकदम मोठ्या मापाला शोल्डर उतरू नये. परत कटोरीचे टक्स पॉईंट जे आहेत आपल्या 4 टक्सचे ते कशा पद्धतीने मारायचे हे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित शिकणार आहे. आज दोन्ही एक सोबत असल्यामुळे थोडंसं गडबड झाल्यासारखं वाटतंय, पण तरी पण चला बघूया कसं होतं. तर आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे, फ्रंट पार्ट रेडी करणार आहे. तर फ्रंट पार्टमध्ये हा आपला फ्रंट भाग आहे. त्याच्यानंतर ना ह्या हुक पट्ट्या आणि क्रॉस पट्टी थोडी पार्ट आपण काय करणार आहे, इथं घेणार आहे. आपण अगोदर काय करणार, नेहमीप्रमाणे टक्स पॉईंट करून घेणार आहे. पहिला जो आपला 4 इंचावरून जो टक्स पॉईंट आहे तो बरोबर इथं मार्किंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर ना इथून आपण बरोबर 3 इंचावाला, आता मी टेपचं मेजरमेंट न घेता डायरेक्ट करते आहे, मला जमते म्हणून. तुम्ही टेपच्या साह्याने पण करू शकता. तुम्ही पाहू शकता हे 4 टक्सचं मार्किंग आहे ते आपलं ॲक्युरेट झालेलं आहे. इथं आपण 1.25 इंचाचा टक्स घेणार आहे आणि इकडं 3 पॉईंटचा टक्स घेणार आहे. जेव्हा मोठं माप येतं तेव्हा जर हेवी चेस्ट असेल तर आणखी तुम्ही टक्स पॉईंट वाढवू शकता. आता आपण याला काय करणार आहे, असं फक्त करून दोन्ही साईडला मार्किंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला आता आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपण काय करणार, मध्य सेंटरवरून कटिंग करून त्या लाईन्सला थोडंसं डार्क करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर समजेल. आणि नेहमी हे आडवे जे लाईन्स क्रिएट करते मी ते नेहमी मारून घ्यायच्यात, म्हणजे रेखा आखून घ्यायच्यात, जेणेकरून तुमचं काय होणार आहे, ह्या टक्स पॉईंटच्या पुढे जेव्हा आपल्याला जायचं असतं त्यावेळेस तुम्ही जाणार नाही. बऱ्याच वेळा मी सांगते की टक्स पॉईंट जो आहे त्याच्या पुढे आपल्याला स्टिचिंग जाऊन द्यायचं नसतं. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही फ्रंट साईडच्या आहेत ते मार्किंग करून झालेले आहेत. आता आपण स्टिचिंग करणार आहे. स्टिचिंग करताना सगळ्यात फर्स्ट आपण फ्रंटच टक्स जो असतो आपला मेन टक्स जो खालच्या साईडला असतो आपल्या क्रॉसपट्टीच्या तो वाला मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बरोबर आपण काय करणार आहे, टक्स पॉईंट हे करणार आहे. तुम्हाला मी जसं नेहमी सांगते एकदम सरळ रेषेमध्ये स्लिममध्ये काढायचं बाहेर, त्याच पद्धतीने आपण रेग्युलर प्रमाणेच व्यवस्थित काय करायचे, टक्स पॉईंट अशा पद्धतीने टक्स पॉईंट मारून झालेला आपला. आता आपण बाकीचे 3 टक्स स्टिचिंग करणार आहे. नेहमी मी जसं सांगते अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला एकदम स्लिम मध्ये जेव्हा आपण टक्स मारतो त्यावेळेस तुमचं व्हेरिएशन जे आहे टक्स पॉईंट अजिबात काय होतं दिसत नाही, टोक दिसत नाही. त्याच्यामुळे एकदम स्लिम मध्ये बरोबर तुम्हाला काय करायचंय, स्टिचिंग करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपण सगळे टक्स मारून घ्यायला जातात. बरोबर फिनिशिंगने काम जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुमचं प्रत्युत्तर पण एकदम परफेक्ट असतं. तुम्ही पाहू शकता इथं एकदम टक्स पॉईंट कसे परफेक्ट झालेले आहेत. आणि आपला जो हा खोलीचा भाग जो आहे तो कसा फुगलेला आहे पाहू शकता तुम्ही, जेणेकरून तुमचं चेस्ट जे आहे ते अजिबात चपटा किंवा अनकम्फर्टेबल नाही फील होणार आहे. इथं कितीही मोठं माप असलं तर इथं चेस्ट कव्हर केलं जाणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने इथं कटोरीचा म्हणजे 4 टक्सचा जो शेप आहे तो आलेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं, इथं क्रॉस पट्टीच्या तिथे जिथं हुक लूपच्या पट्टीच्या साईडला आपण टक्स पॉईंट पासून काय करणार आहे, 1.25 इंच ते 1 इंचापर्यंत असं कटिंग करून घेणार. तर आता आपण 1 इंच कटिंग केलेलं आहे क्रॉस पट्टीच्या साईडला बरोबर, जेणेकरून तुमची हुक लूपची पट्टी जी आहे ती छोटी होईल, खूप मोठी होणार नाही. तर अशा पद्धतीने आता आपण दुसरा पार्ट रेडी करून घेणार आहे क्रॉस पट्टी 4 टक्सचा. त्याला पण सेम टक्स पॉईंट वगैरे आपण तसेच सेम मारून घेणार आहे. हळूहळू एकदम फिनिशिंग मध्ये तुम्हाला ब्लाउज स्टिचिंग व्यवस्थित करायचं आहे.
स्टिच करून झालेले तुम्ही पाहू शकता. दोन्ही 4 टक्स आपले रेडी झालेले आहेत. या साईडला पण आपण काय करणार आहे, क्रॉस टक्स पॉईंटपासून हुकलूकच्या पट्टीकडे क्रॉस कटिंग करून घेणार आहे. बरोबर, बऱ्याच जणांना समजत नाही, लक्ष देऊन बघा तुम्ही. काय करायचं आपल्याला, ज्या साईडला आपली क्रॉस पट्टी आणि हुकलूकचा जो पार्ट आहे, म्हणजे हुकलूकच्या पार्टकडूनच आपल्याला असं क्रॉस कटिंग करायचं. हुकलूकचा पार्टच्या साईडला 1 इंच आणि या साईडला टक्स पॉईंटला एकदम स्लिममध्ये कट करून टाकायचं. तुम्ही पाहू शकता दोन्ही पण पार्ट आपण एकदम व्यवस्थित कटिंग केलेले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही सेम कटिंग करायचं, जेणेकरून तुमचं दोन्ही पार्ट एकदम इक्वल राहील. बरोबर, तर आता हे झालं आपले 4 टक्स पार्ट. आता आपण क्रॉसपट्टी रेडी करूया. तर आज आपली क्रॉसपट्टी जी आहे ती सिंगल निघाली होती. आपण त्याला काय करणार आहे, जॉईंट करून घेणार आहे. तर हा जॉईंट थोडा जास्त कमी पडतोय, म्हणून आपण काय करणार आहे, अस्तरचा यूज करणार आहे. जेव्हा आपल्याकडे फॅब्रिक कमी असतं त्यावेळेस आपण अस्तर यूज करू शकतो. तर इथं आपण अस्तर घेणार आहे. अशा पद्धतीने आपण इथं अस्तरचा यूज करणार आहे. दोन्ही क्रॉसपट्टी एकाच साईडच्या होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, दोन्हीवरती मार्किंग करून घ्यायचंय अशा पद्धतीने. आणि आता आपण त्याच्यावरती पण अशी क्रॉसपट्टी ठेवणार आहे आणि याच्यावरती पण असे, ज्या साईडला आपण मार्किंग केले त्या साईडला दोन्ही साईडला अस्तरची पट्टी ठेवायची आणि आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे. तर पहिल्यांदा आपण एक साईडची जॉईंट करून घेऊया. पहिल्यांदा अर्धा इंच आपण बरोबर अगोदर स्टिचिंग करून घेणार आहे खालच्या साईडने. त्यानंतर त्याला आपण काय करणार आहे, दाबशिलाई मारणार आहे. जो आतला पार्ट आहे तो बाहेरच्या साईडला राहून देणार आहे आणि बरोबर दाबशिलाई काय करणार आहे, मारून घेणार आहे. दाबशिलाई झाल्यानंतर आपण याला काय करणार आहे, असं फोल्ड करून घ्या. तुम्ही पाहू शकता 1 पॉईंट आतमध्ये मेन फॅब्रिक जे आहे ते आतमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीने, जेणेकरून तुमची क्रॉसपट्टी अशी वरून दिसली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, ते एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते कटिंग करून टाकणार आहे आणि याला स्टिच करून घेणार आहे. तर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे आपलं अस्तरवालं ते आपण काय करणार आहे, कट करून टाकणार आहे. अशा पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टी रेडी झाली. आता आपण दुसरी रेडी करणार. बघा, पहिल्यांदा काय करायचं, खालच्या साईडला अर्धा इंच स्टिचिंग करून घ्यायचं. जसं की आपण अस्तरची क्रॉसपट्टी बनवतो ना, त्याच पद्धतीने अस्तरची ब्लाऊज जेव्हा आपण रेडी करतो त्या पद्धतीने बरोबर आपल्याला काय करायचं, स्टिच करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने दाबशिलाई परत मारून दुसऱ्या क्रॉसपट्टीला पण. त्यानंतर बरोबर 1 पॉईंट आतमध्ये असं फोल्डिंग ठेवून काय करायचं, आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं. आणि जे 2 पॉईंट एक्स्ट्रा अस्तर आहे ते आपण काय करणार आहे, कट करून टाकणार आहे. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही क्रॉसपट्टी काय झाल्यात, रेडी झाल्यात. आता आपण फ्रंट भागाला क्रॉसपट्टी काय करणार आहे, जॉईंट करून घ्या. तर एका वेळेस काय होतं, आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती खालच्या साईडने येते आणि वरचा आपला 4 टक्सचा जो पार्ट आहे तो वरच्या साईडने येतो. तर बघा, नेहमी मी सांगत असते क्रॉसपट्टी जी आहे ती 2 पॉईंट पुढे तुम्हाला पकडायची आहे आणि क्रॉस लाईन पर्यंत. बघा, आता तुम्ही बघू शकता इकडे हा जो पार्ट आहे इकडे तिरका आहे. तुम्ही बरेच वेळा काय करता, असं डायरेक्ट पकडता, असं डायरेक्ट नाही पकडायचं. पहिल्यांदा काय करायचं, क्रॉस लाईन वरती आधी हे क्रॉस असं व्यवस्थित टक्स पॉईंट पर्यंत पकडून घ्यायचे. त्यानंतर इथपर्यंत स्टिच करून आल्यानंतर ह्याला बरोबर असं थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं, सरळ करून घ्यायचे आणि असं स्टिच करायचं. अगोदर आपल्याला क्रॉस पॉईंट पर्यंत क्रॉसेस पकडून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. त्याच्यानंतर ना टक्स पॉईंट पासून हे जो तिरका भाग आहे त्याला असं फिनिशिंग मध्ये सरळ करायचं आणि नंतर स्टिच मारून घ्यायचं. हा असं केलं की हा इकडे जातो, त्याच्यामुळे अगोदर काय करायचं, क्रॉस पर्यंत बरोबर जॉईंट करून घ्यायचंय. बघू शकता आता क्रॉस पॉईंट पर्यंत आपलं झालेलं आहे. आता आपण काय करणार, याला असं व्यवस्थित सरळ करून घेणार आहे. एक डबल स्टिच मारून घेणार आहे आपण. अशा पद्धतीने ते आपलं 4 टक्सचं फ्रंट भाग जो आहे एक साईडचा तो झालेला आहे. तर हा जो आहे आपल्या लुकचा पार्ट आहे
डाव्या साईडचा. तर याला आपण लूकपट्टी लावून घेणार. तर लूकपट्टी जी आहे ती आपली गळ्यातनं जी शिल्लक राहिलेली आहे त्याला आपण 2 पॉइंटमध्ये सरळ कटिंग करून घेणार. असं म्हणजेच 2.5 इंचाची पट्टी होती ती आपली काय होणार आहे 2 सव्वा 2 इंचाची. तर त्याला बरोबर आपण आतमधून लूप म्हणजेच हुक अडकवायच्या पट्टीला बरोबर असं स्टिच करून घेणार आहे. खालच्या साईडने अर्धा इंच फोल्डिंग करणार आहे. वरच्या साईडने फोल्डिंग नाही करायचं, वरच्या साईडने आपल्या हातशिलाची पट्टी येते त्यामुळे फक्त खालच्याच साईडने फोल्डिंग करायचं आहे. अर्धा इंच स्टिच करून झाल्यानंतर ना आपण डायरेक्ट काय करणार आहे त्या पट्टीला दाब शिलाई न मारता डायरेक्ट वरती असं हे करणार आहे, स्टिच करून घेणार आहे. आता इथं मी डायरेक्ट हुकचे घरं करत असते, पण तुमच्यासाठी मी याला अगोदर मध्य सेंटरला स्टिच मारून मग हुकचे घरं कसे करायचे ते शेवटला दाखवणार आहे. बऱ्याच जणांना समजत नाही त्याच्यामुळे मी अगोदर आता तुमच्यासाठी इथं स्टिच करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण शेवट लास्टला काय करणार आहे हुकचे घरं करणार आहे. तर अशा पद्धतीने एक साईडचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडचा पार्ट रेडी करणार आहे. तर एका साईडला आपली मगाशी क्रॉसपट्टी खालच्या साईडने होती आणि फ्लोटरचा पार्ट तो असा वरतून होता. तर आताच्या वेळेस फ्लोटरचा पार्ट खाली असणार आहे आणि क्रॉसपट्टीचा भाग वरती असणार आहे. तर मगाच्या सारखंच आपल्याला क्रॉस सेंटरपर्यंत अगोदर क्रॉस पकडायचे, 2 पॉइंट क्रॉसपट्टी पुढे घ्यायची. त्यानंतर बरोबर हा खालचा पार्ट सरळ सरळ जॉईंट करून अशा पद्धतीने आपला जो हा फ्रंट भाग आहे दुसऱ्या साईडचा बरोबर झाला. आता आपण हुकची पट्टी लावणार आहे. हुकच्या पट्टीसाठी आपलं हे हा जो पुढच्या वेळेतला पार्ट आहे याला कटिंग करून आपण काय करतो जॉईंट करून घेतो. पण आपल्याकडे तर हे कापड आहे तर आपण काय करणार आहे हेच घेणार आहे, जॉईंट करणार नाही. तर अशा पद्धतीने 1.25 इंच ते 1.5 इंचापर्यंत तुम्हाला फोल्डिंग कापड घ्यायचंय. हुकच्या पट्टीला 1.25 इंच असलं तरी चालतंय आपल्याला. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच स्टिच करून घेणार आहे आपण. खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घेणार आहे. अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर आता आपण काय करणार दाबशिलाई मारताना हा जो आतला पार्ट आहे त्याच्यावरती बरोबर हे कापड असं प्रेस करायचं आणि त्याच्यावरती दाबशिलाई मारून घ्यायची. दोन्हीमध्ये दिसतंय ना. अशा पद्धतीने आता आपण दाबशिलाई मारून झाल्यानंतर हुकची पट्टी जी आहे ते आतमध्ये फोल्ड होते, बरोबर आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि अर्ध्या इंचावरनं आपण करणार आहे. दोन्ही रेडी झालेला आहे. तर बऱ्याच जणांना समजत नाही, बऱ्याच जणांना हुक लूकमध्ये कन्फ्युजन होतं. आपला 2 पॉइंट पार्ट हा जास्त येतो, आपण कटिंग करून टाकणार आहे. बरोबर आपला हा फ्रंट भाग जो आहे तो रेडी झालेला आहे. पण हुक लूकमध्ये बऱ्याच जणांना समजत नाही, लूकची पट्टी जी असते आपली ती 2.25 इंचाची असते. ती आपण आतून फोल्ड करून वरती बरोबर जागेवरती आणतो, ती पुढे एक्स्ट्रा गेलेली नसते. त्याच्यामुळे लूकची पट्टी जी आहे ती बाहेर असते आणि हुकची पट्टी आतमध्ये फोल्ड असते. त्याच्यामुळे ती काय होते याच्यावरती येते आणि तरीही तुमचे हे टक्स पॉईंट जे असतात ते सेम दिसतात. बरेच जण काय करतात एक दोन्ही आतमध्ये फोल्ड करतात, दोन्ही बाहेर काढतात. तर दोन्ही बाहेर काढलं तर हा वाला पार्ट जो आहे तो जास्त होतो आणि हा वाला पार्ट बरोबर होतो. पण एक साईड जे आहे ते आतमध्ये फोल्ड करायची आणि एक साईड जे आहे बाहेरून वरती येऊन जागेवरती प्रेस करायची. अशा पद्धतीने बरोबर दोन्ही पार्ट आपले काय झालेले व्यवस्थित झालेले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही गळे फ्रंट पार्ट हा रेडी झालेला आहे. आपण बॅक पार्ट करणार आहे. बॅक पार्ट मध्ये नेहमी मी सांगते मध्य सेंटरवरून 4 पॉइंट वरती स्टिचिंग करायचं आहे. 4 इंचावरती टक्स पॉइंट आखून घ्यायचा आहे. जरी नाही आखता आला तरी तुम्ही डायरेक्ट एक अंदाजे मेजरमेंट मध्ये शोल्डरचा मध्य सेंटर तुम्हाला काय करायचं आहे, शोल्डरचा मध्य सेंटर पकडायचा आहे बरोबर अशा सरळ पद्धतीने आणि तुम्हाला काय करायचं आहे टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपलं 36चं माप आहे तर आपण अर्धा इंचाच्या ऐवजी पाऊण इंच जरी टक्स पॉइंट घेतला तरी चालतं. सॉरी 42चं माप आहे. तर माप जे आहे ते मोठं असल्यामुळे आपण काय करणार आहे पाऊण इंचाचा टक्स इथं घेतलेला आहे आणि उंची जी आहे ते 5.5-6 इंचापर्यंत घेतलेली आहे. बरेच जण म्हणतात 4 इंचापर्यंतच उंची ठेवायची का, तर असं नाहीये. आता जसं तुमचं माप मोठं असेल तसं थोडासा टक्स पॉईंट मोठा झाला तरी काही हरकत नाही. तर आपण इथं 5-5.5-6 इंचापर्यंत घेऊ शकतो. जसं मोठं माप मोठी हाईट येते तसं आपण टक्सची उंची पण वाढवू शकतो.
तर आता आपण उंची जी आहे टक्स पॉईंटची ती 5.5-6 इंच घेतलेली आहे आणि टक्सचा जो अंतर आहे तो 1.5 इंचाचा घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडचा पण आपण सेम तसंच घेणार आहे. शोल्डरच्या मध्य करून बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग पकडून एकदम स्लिम पद्धतीने बाहेर काढायचे आपल्याला. तुम्ही पाहू शकता एकदम सरळ रेषेत व्यवस्थित. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही चॉकनी मार्किंग करून असं पट्टी ठेवून मार्किंग करून पण व्यवस्थित करू शकता. बरेच जण काय करतात अशा पद्धतीने टक्स मारतात, सरळ येतात आणि एकदम असं करतात. असं केल्यानंतर काय होतं मागच्या साईडला फुल उमटतं. जर स्लिम मध्ये जर तुम्ही एकदम व्यवस्थित शिलाई मारली तर तुमचा टक्स पॉईंट जो आहे तो पूर्ण मर्ज होऊन जातो आणि इथं असं फुल टाईप मध्ये किंवा चून पडल्यासारखं किंवा टक्स आल्यासारखं इथं दिसत येत नाही. बघू शकता तुम्ही दोन्ही पण टक्स पॉईंट जे आहे आपले एकदम सॉफ्ट झालेले, ते असे मर्ज झाले जेणेकरून तिथं टक्स पॉईंट किंवा असं गोळा झाल्यासारखं वाटत नाही. अशा पद्धतीने बॅक पार्टचे टक्स मारून झाले जातात आपले. आता आपण काय करणार आहे, कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहे. तर हे आपल्या 3 कंबरपट्ट्या आहेत. 2.5 इंचाची कंबरपट्टी घ्यायची, डबल फोल्ड 1.25 इंच 1.5 इंच झाली पाहिजे तुमची. बरेच जण सिंगलची पण लावतात, पण डबल फोल्ड पट्टी लावली कंबरपट्टी तर कमरेचा भाग जो आहे तो एकदम भक्कम होऊन जातो आणि ब्लाऊजचं फिनिशिंग पण छान पद्धतीने. अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतल्यानंतर आता आपण काय करणार, याला डबल फोल्ड करणार. तर डबल फोल्ड करून बरोबर 1/2 इंचावरून स्टिचिंग करून घेणार. अशा पद्धतीने आपण काय करणार आता आज कंबरपट्टीला 1/2 इंचावरून बरोबर मार्किंग घेऊन स्टिचिंग करून घेणार आहे. बॅक साईडला कंबरपट्टी पहिला स्टिच झाल्यानंतर काय करतो, दाबशिलाई मारतो. दाबशिलाई मारताना पण नेहमी सांगते आतलं कापड जे आहे बाहेरच्या साईडला त्याच्यावर असं प्रेस करून बरोबर काय करायचं, 1 पॉईंट वरून आपल्याला बरोबर दाबशिलाई मारून घ्यायची. आपली दाबशिलाई स्टिच करून झाली. आता आपण काय करणार, आतमध्ये फोल्ड करणार. फोल्ड करताना तुमचं जे मेन फॅब्रिक आहे ते 1 पॉईंट पुढे आलं पाहिजे. तुम्हाला 1 पॉईंट जे आहे तसं पुढच्या साईडला असं एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला. जर तुम्ही ॲक्युरेट केलं तर बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांची जी आतली जी पट्टी आहे ती बाहेरून दिसते. तर त्यासाठी काय करायचं, 1 पॉईंट एक्स्ट्रा पुढे असं फोल्डिंग करून घ्यायचं तुम्हाला आणि 5 नंबरची शिलाई इथं मारून घ्यायची आपल्याला, जेणेकरून तुम्हाला हात शिलाई करायला सोपं जातं आणि नंतर स्टिच उचलून काढायला पण त्रास होत नाही. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट पण रेडी झालेला आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने. फ्रंट पार्ट पण रेडी आहे. तर आता आपण काय करणार आहे, शोल्डर जॉईन करणार. शोल्डर जॉईन करताना बॅक पार्ट हा सुईचा ठेवायचा, त्याच्यानंतर उलट्या साईडने काय करायचं, आपली फ्रंट पार्ट ठेवायचा. आता बऱ्याच जणांचं काय होतं, क्रॉस पट्टी आपण इथं क्रॉस जॉईन केलेली असते आणि इथं तिरका 1 इंच कटिंग केलेलं असतं. तर बऱ्याच जणांना काय वाटतं की इथं आपली हाईट कमी पडली, तर तिथं नाही चेक करायची. तुम्हाला हाईट कुठे चेक करायची, जो टक्स पॉईंट आहे आपला क्रॉस पट्टीचा तिथून बरोबर शोल्डरला असं पकडून चेक करायचं तुमचं फ्रंट आणि बॅक सेम आहे का. तर पाहू शकता इथं एकदम ॲक्युरेट आपले दोन्ही पार्ट सेम आहे. तर अशा पद्धतीने फ्रंट आणि बॅक आपण काय करतो आता जॉईन करून घेतो. काय झालं फ्रंट. आता आपण 1/2 इंचावरून बरोबर शोल्डर जॉईन करून घेणार. बऱ्याच जणांचे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स येतात. जसं जसं मोठं माप असेल, आता 42च्या मापाला 10चा जर गळा असेल तर शोल्डर उतरत नाही. पण जर त्याच्यापेक्षा तुमचा 12, 11.5 आणि डीप असं खोलीमध्ये जर गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला नॉट ठेवावीच लागते कंपल्सरी. त्याच्यामुळे 1/2 इंच स्टिच करून झाल्यानंतर आपण काय करणार, 2 पॉईंट इथून कट करून टाकणार, जेणेकरून आपलं फिनिशिंग छान वाटेल. डबल स्टिच मारून घ्या. स्टिच मारताना सरळच मारायचे आहे शोल्डरला. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं इकडून क्रॉस पकडलं तर शोल्डर उतरत नाही, असं नाहीये. तुमचं जर फिनिशिंग बरोबर असेल आणि सरळ रेषेमध्येच जर शोल्डर व्यवस्थित असेल तुम्ही पकडलेलं तरच तुमचं बरोबर येतं. इथे जास्त पकडलं तो नंतर जेव्हा तुमचं ब्लाऊज खरंच चुकलंय आणि जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही नंतर शोल्डरला क्रॉस लाईन 2 पॉईंट मारू शकता. पण त्या अगोदर तुम्हाला सरळ रेषेमध्येच फिनिशिंग काय करायचे, ठेवायचं आहे. दोन्ही साईड आपले काय झाले, शोल्डर जॉईन करून झालेले आहेत. आता आपण गळ्याच्या पट्ट्या जॉईन करून घेणार आहे.
गोटच्या पट्ट्या आहेत त्या आपण काय करणार आहे जॉईन करणार आहे सगळ्या. आपल्या गळ्याचे जे गोटचे पट्टे आहेत ते पूर्ण स्टिच करून झाले. आता आपण काय करणार आहे गोट मारून घेणार आहे. बरोबर फ्रंट साईडने आपण या साईडने स्टार्ट करणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या गळ्याच्या पट्टीला 2 ठिकाणी एका पट्टीला नॉच आलेला आहे इथं. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे उलट्या साईडने पकडलं तर हा नॉच बाहेरच्या साईडने येईल. त्याच्यामुळे आपण काय करणार आतल्या साईडने बरोबर असं इथं पकडणार आहे जेणेकरून तुमचा नॉच जो आहे तो काय होणार आहे स्टिचिंगमध्ये जाणार आहे आणि खालच्या साईडने बरोबर कापड असल्यामुळे तो ओळखून नाही येणार आहे. बरोबर असं फोल्डिंग जरी केलं तरी तो परफेक्ट येणार आहे. तर अशा पद्धतीचं हँडलिंग पण तुम्हाला जमलं पाहिजे. आता दुसरं कोणी असतं तर म्हटलं असतं इथं गोटची पट्टी कशी मारायची. तर पाहू शकता आपण काय केलं इथं बरोबर टक्स नॉचवाला जो पॉईंट आहे तो आतल्या साईडने घेतलेला आहे आणि जॉईंट करून घेतोय. अशा पद्धतीने बरोबर 2 पॉईंटवरती स्टिच करून घ्यायचे आपल्याला. गोटच्या पट्टीला आपल्याला बरोबर राऊंड मध्ये 2 पॉईंटच पकडायचे आणि अर्धा इंच जे कापड आहे ते शिल्लक ठेवायचे आपल्याला 4 पॉईंट, जेणेकरून तुम्हाला गोटची पट्टी वळवण्यासाठी राऊंड फिरून घेण्यासाठी कापड एक्स्ट्रा पाहिजे थोडंसं. आपण तसंच हात शिलाईच्या पट्टीला काय करतो अर्धा करतो, अर्धा स्टिचिंग मध्ये घेतो अर्धाच उरवतो. म्हणजे 3 पॉईंट स्टिचिंग आणि 3 पॉईंट बरोबर घेतो. फुल गोल गळ्याला राऊंड मध्ये गोटची पट्टी लावून घ्यायची. हातशिलाईची पट्टी लावताना हातशिलाईच्या पट्टीला ओढून नाही घ्यायचे, ढिल्लं सोडायचे म्हणजे व्यवस्थित तुमची पट्टी जी आहे ते एकदम परफेक्ट लागेल आणि राऊंडमध्ये व्यवस्थित अशा राऊंड शेपमध्येच राहील. जेव्हा प्रेस करता त्यावेळेस ते अशा वरती खेचून घेतल्यानंतर राऊंड फिरताना बरोबर होत नाही. तर आता आपण काय करणार आहे गोट करणार. गोट करताना बरोबर आतलं जे कापड आहे त्याला बरोबर आतमध्ये असं पकडून असं राऊंडमध्ये फोल्डिंग करून असं टाईट पकडल्यानंतर बरोबर हा तुमचा गोट जो आहे तो भरीव येतो. भरीव आल्यानंतर बरोबर त्याच्यामध्ये सेंटरवरून आपण गोटला स्टिचिंग करून घेणार. हळूहळू स्लोली तुमच्या गोटला बरोबर काय करायचे स्टिचिंग करून घ्यायचे. हळूहळू बरोबर काय करायचे स्टिच करून घ्यायचे. बऱ्याच जणांना गोट जमत नाही तर तुम्ही काय करायचे एक्स्ट्राचं जेव्हा आपल्याकडे फॅब्रिक खाली पडलेलं असतं त्या फॅब्रिक वरती पण प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही काय करता प्रत्येक वेळेस ब्लाऊजवरतीच ट्राय करायला जाता. त्याच्या अगोदर तुम्ही फक्त गोटची पण प्रॅक्टिस करू शकता. एखाद्या कापडला क्रॉसमध्ये कुठलंही कापड घेऊन आपल्याकडे जे एक्स्ट्रा फॅब्रिक उरतं त्याची तुम्हाला काय करायची प्रॅक्टिस करून घ्यायची जेणेकरून तुमचा हात जो आहे तो साफ होईल. अशा पद्धतीने हळूहळू बरोबर काय करायचे गोट मारताना थोडंसं स्लोली गडबड न करता व्यवस्थित मारून घ्यायचंय जेणेकरून तुमचं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते 50% गोटवरती पण डिपेंड असतं. जर तुमचं गोटचं हातशिलाईच्या पट्टीचं फिनिशिंग एकदम परफेक्ट असेल
कारण तो भाग जो असतो, गळ्यांचा भाग जो असतो, तो हायलाईट होणार असतो. तुमचं ब्लाऊज कसं शिवलंय हे त्याच्यावरती जास्त डिपेंड पडतं. त्याच्यामुळे स्लोली गोड जो आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपला पूर्ण गोट काय झालंय स्टिच करून झालेलं आहे. बऱ्याच जणांचं काय होतं, जर गोट जर व्यवस्थित नाही आला तर तो गोट काय होतो, पलटी पडतो. तर पलटी जरी पडत असला तर तुम्हाला काय करायचं, त्यावेळेस तुमच्या ज्या गोटच्या पट्टीचा जो हा भाग असतो शिल्लक राहिलेला, याला तुम्हाला हातशिलाई करून घ्यायचं. जसं आपण हातशिलाईच्या फॅब्रिकला हातशिलाईच्या पट्टीला हातशिलाई करतो, तसंच तुम्हाला गळ्याला पण काय करून घ्यायचंय, हातशिलाई करून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता इथे किती छान पद्धतीने आपला गोट झालेला आहे. हा ब्लाऊज छातीच्या मापाचा ब्लाऊज, परत 32च्या मापाचा ब्लाऊज, या सर्वांचे मी तुम्हाला फोटो शेअर करणार आहे. जे आपण क्लासमध्ये स्टिच केलेले आहेत ब्लाऊज, त्यांचे पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओज किंवा फोटो शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजलं पाहिजे की मी स्टिच केलेलं ब्लाऊज जे आहे ते बॉडी मेजरमेंटला कसं बसलेलं आहे. तर आता आपण इथे काय करणार आहे, चेक करणार आहे की आपलं फ्रंट आणि बॅक सेम टू सेम आहे का. तर तुम्ही पाहू शकता इथे एकदम परफेक्ट सेम आलेलं आहे आपलं दोन्ही पण पार्ट. कमरेच्या साईडला दोन्ही पार्ट आपल्याला काय झालेलं आहे, सेम आलेलं आहे. आता आपण कमरेच्या साईड, मुंड्याच्या साईडला बरोबर हे दोन्ही पार्ट सेम आहे का ते चेक करणार आहे. हे चेक करणं का गरजेचं, जेणेकरून तुमचं जे आर्मोल साईडचं जे फिटिंग असतं स्लीवचं कमी जास्त होण्याचं ते होत नाही. जर तुमच्याकडे इथं अर्धा इंच किंवा 2 पॉईंट कमी जास्त असेल तर तुम्ही इथं कटिंग करू शकता. मी नेहमीप्रमाणे सांगत असते, जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग स्लीव्ज बसवायच्या अगोदर हा पार्ट सेम आहे का चेक करत असतो. तर हा तुम्ही पाहिला आता आपला एकदम ॲक्युरेट आलेला आहे. तर या साईडचा पण आपण चेक करणार आहे. या साईडला आपलं 2 पॉईंट एक्स्ट्रा फॅब्रिक आहे, तर आपण काय करणार इथं कट करणार आहे. असं होतं कधी कधी आपण 1-2 पॉईंट कमी जास्त पकडल्याने किंवा हे झाल्याने आता कमी जास्त होतं. तर 2 पॉईंट जे फॅब्रिक होतं ते बॅक साईडचं जास्त होतं, ते आपण काय केले, कट करून टाकले. तर आता अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं ब्लाऊज झालं. आता आपण काय करणार आहे, स्लीव्ज बसवणार आहे. स्लीव्ज बसवताना एक साईड जे आहे ते बॅक साईडवरून फ्रंट साईडकडे जातो आणि दुसरी साईड जी आहे फ्रंट साईडवरून बॅक साईडकडे. आता आपण स्लीव्ज रेडी करणार आहे. स्लीव्ज रेडी करताना त्याप्रमाणे मी सांगते तुम्हाला की एक साईडला असं फोल्ड आणि दुसरी साईड जी आहे ती अशी फोल्ड करायची, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे तुमचे दोन्ही साईड 2 साईडचे पार्ट झालेले आहेत. किंवा चॉक मार्किंग वाला फॉर्म्युला जरी यूज केला तरी पण तुम्ही हे करू शकता. तर अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहे, स्टिचिंग करून घ्यायचं. पहिल्यांदा अर्धा इंच, त्यानंतर 1 इंच असे 5 नंबरची स्टिचिंग करून घेणार आपण इथं. रेडी आहे बरोबर. तर अशा पद्धतीने एक साईड झाली, आता दुसरी साईड आपण स्टिच करणार आहे. अर्धा इंच आणि 1 इंच असं बरोबर फोल्डिंग करून आपल्याला काय करायचं, स्टिच मार्किंग 5 नंबर शिलाईवरती मारून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता दोन्ही बरोबर 2 साईडचे झालेले आहेत. एक साईडला हा पार्ट दिसतोय, एक साईडला हा पार्ट दिसतोय. तर आता आपण स्टिच करून घेऊया. जसं की मी मगाशी सांगितलं, एक साईडला बॅक साईडवरून फ्रंट साईडकडे जातो आपण, तर बरोबर आपण इथं बॅक साईडवरून फ्रंट साईडकडे जाणार आहे. बरोबर अर्धा इंच आपल्याला हळूहळू स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्लीव्ज आहे ते नेहमी तुमची वरच्या साईडलाच पाहिजेल आहे. बरेच जण स्लीव्ज खालच्या साईडने पकडतात, तर ते चुकीचं आहे. तसं नाही पकडायला पाहिजे. त्याच्याने तुमचं फिनिशिंग जे आहे ते बरोबर येत नाही आणि प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तुम्हाला स्लीव्ज बसवण्यासाठी. बरेच जण अर्धा स्टिच करतात, मध्य सेंटरवरून इकडे आणि मध्य सेंटरवरून तिकडे. तसंही नाही करायचं आपल्याला. पूर्ण स्लीव्ह जे आहे ते मी पाहू शकता, मी नेहमी सांगत छातीचा 14 भाग काढला तर तुमची स्लीव्ह
बरोबर मार्किंगला पुरते. तर अशा पद्धतीने आपण डबल स्टिच करून घेणार आहे. डबल स्टिच झालं की लगेच आपण अर्धा इंचवाली फिटिंग स्टिच पण मार्किंग करून घेतो लगेच. आता लगेच आपल्याला काय करायचंय, या साईडला बरोबर अर्धा इंच 2 पॉईंटवरून अगोदर स्टिच करून घ्यायचंय. हा जॉईंट करून घ्यायचा. स्लीवला आपण अर्धा इंच क्रॉस जाणार आहे, जेणेकरून दंडघेर बरोबर तुमचा व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये फिटिंग आलं पाहिजे. तर दंडघेरला आपण अर्धा इंच क्रॉस पकडणार, बाकी 2 पॉईंटवरती बरोबर फिटिंग घेणार आहे. अशा पद्धतीने 1 पॉईंटवरून आपण बरोबर फिनिशिंग सगळं कट करून टाकणार आहे. स्लीवला पाहू शकता तुम्ही, मी आर्महोलच्या तिथं नाही जास्त पकडला, फक्त दंडघेरच्या तिथं स्लीवच्या एंडिंगला इथं अर्धा इंच आपण क्रॉस पकडलेले. आता आपण अर्धा इंच आपल्या साईडने स्टिच करून घेणार आहे. अशा पद्धतीने एक साईडची जे नॉर्मल फिटिंग असते ते आपली झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला स्लीव बसवून घेऊ. दुसऱ्या साईडला बघू शकता तुम्ही, आता फ्रंट साईडवरून बॅक साईडकडे जाणार आहे आणि स्लीव जे आहे ते बरोबर वरच्याच साईडला आपण पकडणार आहे. अशा पद्धतीने राऊंड मध्ये बरोबर फिनिशिंगमध्ये स्लीव तुम्हाला वळवत एकदम छान फिनिशिंगमध्ये स्टिच करून घ्यायचं. स्लोली खेचायचं नाही आहे बिलकुल. दोन्ही पार्ट नॉर्मल पकडायचे आणि हळूहळू स्टिच करून घ्यायचं. डबल स्टिच आपण करून घेणार आता. पूर्ण ब्लाउज आता आपला ऑलमोस्ट झालेला आहे. याला पण आता अगोदर आपण 1-2 पॉईंटवरून स्टिचिंग मारून घेणार आहे. पाहू शकता हे पण मार्किंग आपल्या इथून ॲक्युरेट परफेक्ट आलेलं आहे. तर आपण अगोदर काय करणार आहे, 2 पॉईंटवरून स्टिच करून स्लीवच्या दंडघेर साईडला काय करणार आहे, अर्धा इंच क्रॉस पकडणार. तर इथे बरोबर आपण अर्धा इंच काय केले क्रॉस पकडले. हे कट करून टाकणार आहे आणि फिटिंग साईडला फक्त 2च पॉईंट आपण पकडलं होतं. त्यातून पण 1 पॉईंटवरून असं फिनिशिंगमध्ये तुम्ही कटिंग करून घेतल्यानंतर तुमचं फिटिंग बरोबर काय होतं, सरळ रेषेमध्ये येतं. आता आपण अर्धा इंच स्टिच मार्किंग करून घेणार आहे. नॉर्मल फिटिंग आपलं झालेलं आहे. आपण काय करणार आहे, फिटिंग चेक करणार आहे. आपली कंबर जी आहे 35 आहे, तर बरोबर आपण काय करणार आहे 35 इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे आपलं एवढं फॅब्रिक जे आहे ते एक्स्ट्रा उरलं. ते एक्स्ट्रा उरल्यानंतर आपण काय करायला डबल फोल्ड करायचं. दोन्ही साईडला बरोबर 1 इंचाचं काय येणार आहे फिटिंग येणार आहे. हे जे एवढं उरलेलं कापड आहे त्याला काय करायचं डबल फोल्ड करायचं, कारण डबल फोल्ड फिटिंग येते आपली. तर बरोबर 1-1 इंच दोन्ही साईडला आपलं काय होणार आहे मार्किंग येणार आहे. आणि स्लीव जे आहे तो आपला दंडघेर आहे 7.25 इंच, तो पण आपण बरोबर 7.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि इथं 1 इंच, आता मी तुमच्यासाठी पेननी मार्किंग करून दाखवते. बरोबर आपलं जे मार्किंग आहे ते 1.25 इंचाचं आणि इथं 1 इंचाचं. 1 इंचवाली जी लाईन आहे ते आपण बरोबर अशी इथं सरळ घेणार आहे आणि इथून थोडंसं 1 पॉईंटमध्ये क्रॉस अशी स्लीव्हवरती जाणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपलं फिटिंग झालेलं आहे. जो आपला कटोरीचा पार्ट आहे तो बरोबर इथं एक्स्ट्रा जास्त झाला पाहिजे आणि कमरेचा भाग जो आहे तो छोटा राहिला पाहिजे. त्या पद्धतीने हा पण पार्ट आपला मोठा राहिलेला आहे. स्लीवचं पण फिटिंग आणि हे पण फिटिंग एकदम ॲक्युरेट आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता फिटिंगची स्टिचिंग जे आहे ते आपले एकदम सरळ रेषेमध्ये आलेले आहे.
बऱ्याच जणांचं येत नाही. जर तुमचं काम फिनिशिंग 100% बरोबर असेल तर बरोबर काय होणार आहे, तुमचं ब्लाऊज पण एकदम परफेक्ट येणार आहे. इथं 3च स्टिच आपल्याला नेहमी मारायचे आहेत, 1, 2 आणि 3. आणि इकडचा पार्ट आपला हा जो असतो एक्स्ट्रा जातो तसंच राहून द्यायचा आहे. अशा पद्धतीने एक साईड फिटिंग झालेलं आहे आपलं. तर आपण दुसऱ्या साईडला पण काय करणार आहे, फिटिंग करून घेणार आहे. तर मला डायरेक्ट जमतं म्हणून मी डायरेक्ट खालच्या साईडने बरोबर 1 इंच पकडून स्टिच करून घेणार आहे. आणि दंडघेरला बरोबर ह्या स्लीवचा दंडघेर मॅच करून घेणार आहे. अशा पद्धतीने बरोबर या साईडचं पण आपलं फिटिंग झालेलं आहे. आता आपण काय करेल, मधले एक स्टिच मारून घेणार आहे. पाहू शकता या साईडचं पण फिटिंग कसं खूप छान पद्धतीने दोन्ही साईडचं जे फिटिंग आहे आपलं ते एकदम ॲक्युरेट आलेलं आहे. या साईडला पण सरळ रेषेमध्ये बरोबर फिटिंग आलेलं आहे. चेस्टचा जो भाग आहे तो बरोबर एक्स्ट्रा आहे आपला 1 इंच आणि कंबर जे आहे ते 1 इंच कमी आहे. तुम्ही चेक करू शकता, इथे पाहू शकता बरोबर 1 इंच एक्स्ट्रा आहे. आणि जरी नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नसतो आपल्या फिटिंगमध्ये. बरोबर हाच पॉईंट टाकल्यामुळे चेस्टचा भाग हा मोठा झालेला असतो. हा पण तुम्ही पाहू शकता इथं हा बरोबर 10.5 म्हणजेच 42 मापाचं आपलं मेजरमेंट चेस्टला बरोबर राहिलेलं आहे. आणि कंबर जे आहे ते आपली 35 आहे. तर बरोबर 9.25 म्हणजे 9ला 2 पॉईंट कमी, असे 9 चौक 36 तर आपली 35 आहे म्हणजे 2 पॉईंट कमी. असं बरोबर 9.25ची कंबर आणि 10.5चं चेस्ट बरोबर शिल्लक राहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं फुल स्टिचिंग झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, लास्टला हुकची गरज जी आहे ते आपण लास्टला करणार आहे. बऱ्याच जणांना समजत नाही तर तुम्ही काय करायचं, पेननी मार्किंग पण करू शकता. मला डायरेक्ट जमतं तुम्ही डायरेक्ट करून घ्यायचं. तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचे, जेणेकरून तुमचं ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे ते एकदम काय होणार आहे, ॲक्युरेट येणार आहे. अशा पद्धतीने बरोबर काय करायचं, तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे. आपण नेहमी 6 हुक बसवतो, जेणेकरून तुमची हुकची पट्टी जी आहे ती अजिबात उचकटत नाही आणि फिनिशिंगला एकदम हुकलूक पट्टी खूप छान पद्धतीने बसते. आणि हुकलूकच्या शिलाईला आपल्याला 0 पॉईंट किंवा 1 पॉईंटवरती स्टिचिंग पकडायचं आहे, जेणेकरून तुमचा टाका अजिबात उसवणार नाही. हुकलूक आपण काढ घाल करून बऱ्याच टेलर लोकांचं काय होतं, लुकची पट्टी जास्त बायकांची ती निघून जाते. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हुकच्या पट्टीला स्टिचिंग करताना 1 पॉईंटवरती किंवा 0 पॉईंटवरती जरी शिलाई मारली तरी पण चालेल, जेणेकरून ती स्टिचिंग जी आहे ती तुमची उसवणार नाही आणि हुक पट्टी जी आहे ती शेवटपर्यंत टिकते व्यवस्थित. अशा पद्धतीने आपली लुकची पट्टी जी आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये स्टिच करून झाली. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपली हुकची गरज जी आहे ती झालेल्या आहेत व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून झालेला आहे. याचं कस्टमरला जेव्हा आपण घालून पाहणार आहे त्याचा फोटो पण मी तुम्हाला नक्कीच ग्रुपवरती पाठवेल. तर आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये पूर्ण ब्लाऊज 42 मापाचं फुल कटिंग आणि स्टिचिंग फुल व्हिडिओ पाहिलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.